शेणखत पांगवून वावरातलं नाही झालं तर सगळ्याला एकच गंज राहिला आता. कस करायला एक गंज काल पूर्ण करून गेल. काय झालं तुला निसत झांबलेपणा ही हा चालतं बाबा नुसतं तुमचं. तर मी असलो तर कणकण पडलं उचलं ते टपलं कस टपलं भरतात आणि मी बाजूला झालो की चाललं झांबल्यावानी परत. हे आता काय माणूस आहे बाई. ए आई बाबा भांडण नका करू बरं का. नंतर शांतता राहू दे घरात. कधी पाकीर करत बसावं तुम्ही दोघं. सकू याला बी घेऊन जावे वावर. त्याला काही काम नाही आता घरी सुट्ट्या तर लागेल. अरे बापरे तुम्हाला काही बोलणं म्हणजे काय अवघडच आहे. तसं नाही रे आता कामा धंदे पान एक नाही वावरतले. एक माणूस वाढला तर पटापट आवरतं. हा नाही तर काय एक मजूर कमी लागतं. मग खर्च कमी लागतो. पैसे कमी जाते बाहेर मजुराला. तू जर गेला तर तेवढंच एक माणसाचे पैसे वाचते ना. रोज वाचतो एका जणाचा. बापरे हे उन्हाचं काम. शेतकऱ्याचं पोरग आहे बाबा तू असं म्हणून नसतं चालत. शेतकऱ्याचे पोरग कसं पाहिजे ऊन ताण वारा पाऊस सगळं झेलता आला पाहिजे. स्ट्रॉंग असं शेतकऱ्याचा मुलगा. हे काय वावरात चालू होतं बाप्पा करतोय बाप्पा तू तर. असं शेतकरी रे तू असं शेतकऱ्याचा पोरगा आहे तू. कसा तू शेतकऱ्याच्या घरात पाहिजे झाला रे बाप्पा. तू एखाद्या चांगल्या बिझनेसमॅनच्या घरात जायला पाहिजे होता. शहरातल्या घरात जायला पाहिजे होता. नाजूक कुठला फोन पे कोणचं आहे आपल्याला तर फोन लिहायचे ते बाबा. फोनाला दमच नाही. एकच्या मैत्रिणी पैदा करून ठेवले बस. ते फोन तुमच्याच पुत्रीचा आहे. हा बाई बोल. काय माझी प्रिन्सेस माझी प्रिन्सेसचा फोन आहे. दे इकडे मला बोल दे पटकन. हा प्रीती बेटा बोल. हॅलो मम्मी काय करते ग. काय नाही बाई बसलो. ते बाबा मी आपला ह्यो पिंट्या बसलेलो आम्ही. चाललो होतं गप्पा. शेणखत टाकणं झाली वावरात. तर तोय बाबा म्हणते कालच झालं काऊन नाही बोलू राहिले. मला माहित नाही तोय बाबाचं काम कसं आहे. हवं ताई इलेच भांडण करते आई बाबा. काय म्हणतो पिंट्या मम्मी. काही नाही त्याला सुरू बोला सांगा. काम ना धंदा काही आता काय सुट्ट्या आहे. मस्त टीव्ही पाहत बसतो भर मोबाईल आणि टीव्हीतच आहे. तोय बाबाला बोल बाई. मी ओपन आवाज करते अरे बाबाला बोल. हाव दे ना बाबाचा तर फोनच लागत नाही. काय झालं बाबाच्या फोनला कोण. बोला ओपन आवाज करले बोला. काय बाई बेटा काय चालू आहे. काय नाही पप्पा काय नाही असंच काही नाही सहज केला होता. एक खुश खबर द्यायची तुम्हाला. लेच बाहेर शिकायला गेली लगे तर लेच मम्मी पप्पा वा ताई वा. पिंट्या नक्की बस ना रे पिंट्या. काय खुश खबर आहे सांग तर खुश खबर. लगेच ना आवाज ऐकला तर मग मोबाईल आहे ना बाई खराब झाला मोबाईल. तर मग फोनच येत नाही पाहिजे त्याच्यावर. ते पाण्यात पडला होता हौदामध्ये. ढोरा पाणी पाजत होतो तर पडला ते बदकन दिशीना. तर मग कुठं घेणंच नाही झाला. तर बसून बोला ना तर उड्या मार बोलू राहिले. लेस खुशी झाली पाय ताई पप्पाला लेस खुशी झाली पाय. हो का हो मम्मी. बरं ऐका ना माझी खुशखबर. अगं बाई सांग ना मी आतूर झालं खुशखबर ऐकायची सांग. मी ना आज येत आहे. काय ताई येत आहे आज ताई येत आहे. झिंगला वा केव्हा शिक. अरे वा केव्हा शिक बरं तू केव्हा शिक. घ्यायला यायचं बाई तुला बस स्टँडवर घ्यायला यायचं का. किती वाजता यायचं सांग मला. सांग मी येतो तुला घ्यायला. नाही पप्पा नाही घ्यायला नका येऊ. मी आणि आपली ही रेणू आम्ही दोघी पण येत आहे. तर मग तुम्हाला काही घ्यायला यायचं काम नाही. आम्ही येतो बरोबर रिक्षाने. घरपोच रिक्षा येतो आम्ही. आज फ्लाईट आहे आज. संध्याकाळपर्यंत येतो पा. तर मग कुठे जाऊ नका सगळे घरीच राहा. वावरात जाऊ नका आज. नाही आज किती अर्जंट काम असलं तो हे बाबा काही आज वावरात जात नाही ना. कोण्या कामाला जात नाही. आज तू येणार आहे म्हणल्यावर बाप्पा लाडाची प्रिन्सेस येणार आहे म्हणल्यावर काय बाबाचं आज सगळं काम करू शकते. बाबा ताण घेऊ घरीच आम्ही ये. ओके ठीक आहे मग येतो आम्ही संध्याकाळी. बरं ठेवू का मग बाई फोन. हा मम्मी ठेव बाया लेकरू लगेच निवरालो माय मग. किती दिवस झाले बाय वर्ष झालं असं तिला येऊन नाही का. हा ना सगू लगेच निवरालो मग लेकरू. आज मस्त काहीतरी बेत बनव बा संध्याकाळी झणझणीत खायला तिच्या आवडीचा बरं का. हवं खरंच हो माय. इकडे काय खायला भेटत असं ना माय लेकराला सगळं एकच नाही तर काय. आज मस्त तिच्या आवडीचा बेत बनवतो. बापरे ताई येणार आहे वाव. पण का आई बाबा ताईचं अवघडच पण. ताई तुम्हाला मम्मी पप्पा म्हणून राहिली. ताई तुम्हाला पहिले आई बाबा म्हणायची आता मम्मी पप्पा म्हणून राहिली. लेच बदलली पण ताई. अरे आता बाहेर देशात राहिल्यावरच असतं तिकडची भाषा शिकते ना. मग
पाय ना मग लेकरं बाहेर जा, देशातून जाऊन येऊ राहिलं ना. पाय ना पाय तू इथंच आहे, तुला तर वावरात जायचं जेवण येते. ती लेकरू पाय लांबून येऊ राहिलं बाहेर देशातून. पिंट्या शिक काही ताई कोण शिक. बरं शिकतो ना. मग राजू कुठपर्यंत आले आपले प्रोजेक्ट? पप्पा आता काय भरपूर आले, अर्ध्यापर्यंत आले. अर्ध्याच्या वर झाले असं पा. अच्छा अच्छा अच्छा. सगळे कामगार लोक चांगले ना आपले, ते ऑफिसवर लोक पण चांगले ना? हो पप्पा हो हो. माणसं गिनचं सगळे चांगले भेटलेले आहे आपल्याला, काही टेन्शन नाही. कामं पण व्यवस्थित करते, सगळं व्यवस्थित चालू आहे. हॅलो हां रेणू बोल. अगं माय रेणूचा फोन आहे का? काय म्हणते रे रेणू? दी बरं मला बोलायचं दी. थांब ना आई, मला बोल दे पहिले. बोल रेणू, काय म्हणती? अरे दादा मी येत आहे बरं का. अच्छा अच्छा अच्छा. कधी येते तू, कधी येते? मी आणि माझ्यासोबत सखू काकूची प्रीती आहे, आम्ही दोघे येत आहे बरं का. तर आम्ही डायरेक्ट घर पोहोचू. रिक्षा म्हणून आम्हाला आज संध्याकाळची फ्लाईट आहे, तर येऊ आम्ही. अच्छा 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 अच्छा. वा 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 वा. या मग या मस्त दमानी या. चालतं या मग, ठेवतो फोन. अगं आई, बाबा आपली रेणू येत आहे जर्मनीहून. असं बाई किती दिवसांनी वराल बाई, लेकरू वर्ष झालं बाई. काय रे मग घ्यायला जावं लागेल ना तिला. नाही ती सगू काकूची पोरगी नाही का, ती आणि ती दोघी येणार आहे म्हणे. काही टेन्शन नाही घेऊ म्हणे, आम्ही येतो म्हणे दोघी जणी, काही घ्यायला बी येऊ नका म्हणे, असं म्हणली पावा रेणू. असं चालतं जमतंय मग. चला जेवायला, स्वयंपाक झालेला आहे. लावू का ताटं? हो बेटा लाव भूक लागली बघ कवाची, मी वाटच पाहत होतो. लाव बरं. हां बोली काय आहे सगळं? ही आहे पोळी आणि ही आहे भाजी. काय नाही दुसरं, दोनच केलं मी, पोळी आणि भाजीच केली. ते नाही म्हणते मी. हे काय पूर्ण पोळ्या जळून टाकल्या? जळक्या पोळ्या खाऊ घालते का आम्हाला? आई नाही आई, मला तशाच पोळ्या येत्या. मला जसे तसे केलंय मी. काय जशा तशा केल्या एवढ्या जळात असते का? किती जळा की पोळी ही? हां कशी खाऊ मी आता ही? मला खाता येईन का ही पोळी? आणि एक कडक बी किती आहे? हां सगळं कडू लावून राहिली ती. आता मी काय करू? मला अशीच येते ना, मी काय करू आता? मला अशीच येते स्वयंपाक. मला स्वयंपाक नाही येत चांगला, मला असं स्वयंपाक येतो. बाई नको रे बाप्पा ही अशी सून घरात. अरे ओ आई काय अरे मला असं येतं म्हणलं ना. आता पहिल्यांदा मी स्वयंपाक केला, अगोदर कुठे काय केलं होतं मी स्वयंपाक. मग तुम्ही कालूला काय काढलं? कालू किती छान स्वयंपाक करत होती. म्हणजे मुद्दाम केला काय तुम्ही? जरा का स्वयंपाक मुद्दाम केला वाटतं आहे ना? मुद्दाम पोळ्या गेल्या जाळ्या नाही का? कुचितरवाणी केलं तू, हे कुचितवाणी केलं, पोळ्या जाळ्या कुचितवाणी. ओ आई नाही ओ आई, नाही मुद्दाम नाही केलं मी ते. मुद्दाम नाही. आता जळत आहे माझ्याकडनं. मला खरंच पोळ्या येत नाही आई. मग खरंच स्वयंपाक येत नाही, काय येत नाही आई मला. आता माय बाई काय येतं बाई मग तुला? असं काही नाही की त्या बापाच्या गेलेच असं हाय फाय श्रीमंत आहे म्हणून त्या बापाची तर कामाला बाया होत्या, स्वयंपाकाला वगैरे बाया होत्या. सगळं तू आई तर करत असेल ना. तू आईला मदत नाही केली कधी तू? काही असं काही लई शिकलेली पण नाही बरं बाई तू. मग कसं काय स्वयंपाक येत नाही तुला? स्वयंपाक कसं काय येत नाही? मी तर काय समजलं होतं काय बाई, तो तोडच पाहिलं बाई आम्ही, तो गोरा रंग पाहिला. मग माय विचारलंच नाही तुला स्वयंपाक येतो का नाही. असं वाटलं गरीबाचं लेकरू आहे, खेड्याचं लेकरू आहे, मस्त स्वयंपाक पाणी घरातले कामं येत असं म्हणून हिला करून आणलं आणि हे असं निघलं. अरे मग जा, तिला येत नाही ना स्वयंपाक, तू कर पोळ्या. जाय ग राजूच्या आईला भूक लागली, जाय पोळ्या कर बरं दुसऱ्या. जाय, तिला येत नाही म्हणते ती, आता नाही येत ना मुली अकराला, जाऊ दे. तिला हेच तर पाहिजे ना तिला. नाही तर काय? तुला कोण नाही घेतलं? तू वाढून तुला वाढून काऊन नाही घेतलं? तू आम्हाला तिघायलाच वाढलं, तू का पण नाही घेतलं जेवायला? सांग मला हे पहिलं याचं उत्तर दे. अहो आई नाही म्हणलं तुम्हाला जेव घाला तिघांना, मग मी जेवते. मग जसं तुम्हाला काही लागलं नको काही आणायला म्हणून तुम्हाला वाढण्यासाठी मी जेवले नाही, म्हणजे जेवायचं राहिलं माझं म्हणून मी वाढून नाही घेतलं ताट. असं काही नाही, दुसरं काही नाही. असं ना खरं आहे ना, तुझ्यासाठी चांगल्या पोळ्या करून नाही ठेवल्या तू, आमच्यासाठी जळके केलं नाही ना? असं तर नाही ना काही? नाही आई तसं काही नाही. आता माहिती मग सासूला कसं ओळखलं मी माझ्यासाठी चांगल्या पोळ्या करून ठेवले वेगळ्या म्हणून, यायला जळके केले म्हणून मुद्दाम केलं असं, मुद्दाम कालवला लावासाठी कामाला. माहिती मग सासूला ओळखू आला बाई. नाही मला आता काहीतरी उत्तर द्यावं लागेल की नाही म्हणून असं नाही केलं म्हणून मी काही. बोली आई काय बोलून राहिली तुला? काय म्हणून राहिली आई? उत्तर दे तू. नाही आई नाही, असं काही नाही आई. सगळ्या पोळ्या अशीच केल्या मी. मला कशाला वेगळं करू मी? मला चांगल्या पोळ्या येतच नाही मला चांगल्या पोळ्या. मला अशीच पोळ्या येते आई, सगळ्या अशीच पोळ्या आई.
असं 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 ठीक आहे ठीक आहे. मग आई कल्लूला बोलून घ्या ना आई. तुम्हाला काही करायचं काम नाही स्वयंपाक पोळ्या. कल्लूला फोन केला तर लगेच चालेल. ती पोळ्या करून दे ना आपल्याला छान छान मस्त मोमो तिच्या हातच्या. करा बरं फोन. अजिबात नाही. मी शिकवते तुला पोळ्या करायला भाजी करायला स्वयंपाक करायला तुला मी शिकवते. कल्लूला बिल्लूला काय बोलवायचं नाही. शिकवते ना मी. मला माहिती आहे ना तो प्लॅन काय तर तुझ्यासारख्या पोरीला चांगलंच ओळखते मी. ओ आई काय बोलताय तुम्ही असं. ओ राजाजी बघा ना राजाजी. आई काय पण बोलू लागल्या मला बघा ना. काय बघू सांग. अशा पोळ्या करतात का जळक्या? जर चांगल्या पोळ्या करायच्या ना बरं. कसं आता मला तर इतकी भूक लागली होती म्हणलं मस्त आता माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक खाण्यास किती खुश होतो मी. आणि तू हे असं केलं का? नाही ना राजाजी मला येतच नाही राजाजी स्वयंपाक. काहीच येत नाही राजाजी मला स्वयंपाकच येत नाही. हो ना राजाजी. बरं जाऊ द्या ना. काऊन लेकराला बोलू लागले तुम्ही? कर ना तू पोळ्या. जाय ना कर ना ग गंगू. मी नाही करत. चल गा बोले तू शिकवते मी पोळ्या करायला चल. हा जा तिला कशी कोणा जाय. तोपर्यंत आम्ही जळका काढून टाकतो पोळ्या आणि चांगलं मधलं काढून खातो. जरसं भूक शांत होईन. जर शिक जा करा पोळ्या. बरं आई बरं शिकवा आई मला पोळ्या. पा मी सासू कशी पा शाणी मी सासू. मला दुसरं काही प्लॅन करावं लागेल. आज पोळ्या जाळणं हे फेल झालं. उद्या अजून काहीतरी वेगळंच जाळते म्हणजे कळण यायला. कशी काल्लूला बोलवत नाही का आम्हाला तर मग पाहते. ठीक आहे शिकवा मला पोळ्या शिकवा. काय करू गाडी काय करू का आता माझी राणी. अरे मी निघतच होते बाय तुझ्या घराकडं. तू चाली की इकडं? हां म्हणलं चल म्हणलं जायचं ना वावरात सगळं ते तिथे अजून राहिलेले नाही गंज तो पाहून देऊन येऊ म्हणलं होतं ना आपण. मग चालते कसं? हो ना चल ना. मी त्याचीच तयारी देत त्याच्यासाठी येतो तुझ्या घराकडं. चल आता मी चुकू बी आले हो. सगळं आम्ही येतच होतो तुमच्या घराकडं आणि वावरात जायसाठी निघालोच होतो आम्ही. काय निघालोच. काही गरज नाही यायची. मी त्यासाठी चाले आज गरज नाही जायची वावरामध्ये म्हणून मी सांगायला आले तुम्हाला. अरे कसं काय कडे ते गंज राहिलं म्हणे ना तुम्ही म्हणे ना पाहून घेऊ आपण. हो बाय कोण जायचं? अवं लय मोठी पुष्कबर आहे का आज. त्याच्यामुळं काही जरी काम असलं तर आज पिंट्याचा बाप काही मला कुठं जाऊ देत नाही. स्वतः मी कुठं जात नाही. एवढी मोठी खुशखबर आहे आमची इथं आज. तुला सांगते मी पोरगी येऊ राहिली. मी फिरती येऊ राहिली एका वर्षानंतर. बाई असं का हो? आता माझ्या मग लेक एवढं सगळं तुमची. मग काय बाई आता 2-4 दिवस ते पाहायचं काम नाही. खुशखबर आहे चांगली. आता लेकीसोबत गप्पा गोष्टी. जर्मनीहून येऊ राहिली मोठी अहिले दिसाना. मग काय आता? हो बाई मी लेकली दिवसांनी येऊ राहिली बाई. खरंच असं आतुरता वाटते बाई पाहायची. व्हिडिओ कॉल करतो बाई आपण. व्हिडिओ कॉलवर पाहतो पण कसं आमने सामने जरा कसं बरं वाटतं नाही का बरं. मला आता दिवसांनी येऊ राहिले लेकरू. मग काय आता काम तरी काय माहिती होत राहील. बरं मग येते मी बरं का. तुम्हाला सांगासाठी आलते मी. येऊ का मग? हा मग काय आता आम्ही पण जातो घरी. नाही तर बसते तशी घ्यायची इथे मी गप्पा गोष्टी करत. जा मग तुम्ही घरी. हो माय आता मस्त घर गेलं होतो. स्वागत तयार करतो तिच्या. मस्त फुलं गेला ना सांगते पिंट्याच्या बापाला मस्त स्वागत करते. जंगी स्वागत करते. या बरं संध्याकाळी स्वागत करायला माहिती लेकीचं. बरं किती वाजता पण किती वाजता यावं आम्हाला कसं कळलं ती आली म्हणून. 7 वाजता या बरोबर 7 वाजता. 7 वाजता एंट्री होईल तिची घरी. मग या मग तुम्ही तेव्हा. बरं बरोबर 7 वाजता येतो आम्ही आवरून चिरून मस्तपैकी. हां काय करू माय मी मला तर डोक्यात चालन नाही. म्हातारं म्हणते लग्न कर माया सगळं कसं वाटतं ते लग्न करायला आता. ओपचा कधी मला या वयात. लोक काय म्हणतील काय म्हणतील लोक. पण म्हातारीला काय 40 सुचवायला या वयामध्ये. आणि म्हाताऱ्याला पटवलं म्हणून काय बोलते बाई लोकांची काही तोंडाला हात लावता येत नाही माय. आता काय करावं. एक तर 2-3 दिवस झाले आता मी गेलेच नाही म्हाताऱ्याला भेटायला. असं नको वाटतंय जायला. पहिलं बरं होतं एक मैत्रीसारखं नातं होतं. पण म्हाताऱ्यांना उगाचच पचका गेला बाया. लग्नाला मागणी घातली मला. त्या म्हाताऱ्याच्या नाताना काय मधातच फाटा टाकला आणि सांगितलं त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात काहीतरी घालून दिलं त्या पोरांना. ते म्हाताऱ्याच्या डोक्यात फिट केलंय. आता काय करू मी. कसं तरी मला एक दोस्त भेटला होता गप्पा गोष्टी करायला. नाही तर काय टाइमपास होत होता मग कसं बी. पण काय केलं बाई म्हाताऱ्याने असं नव्हतं म्हणायला पाहिजे बाई म्हाताऱ्यानं. एक विचार आला होता माझ्या मनात लग्न करून मस्त म्हाताऱ्या संग राहावं म्हणून. पण कसं नको समाजाचा बी विचार करावा लागेल ना काही. असं कसं जमल बरं. समाजाच्या विरोधात गेलं तर समाज जगू देत नसतो. म्हाताऱ्याला कळतच नाही काय करावं आता. असंच राहायचं मित्रपणानं भेटायचं बोलायचं हसायचं खायचं प्यायचं संग. असं करू शकत नाही का आपण. पण लग्न करायची काय करायची बरं या वयात. आता त्याचा संसार आहे म्हातारा संसार नाही का सगळं. लेकरं बाळ नातू पोतोय. मला बी नातू पोतोय लेकरं बाळ आहे. हाला जरी ते माझ्याजवळ नाही पण आहे ना मला. आहे ना मला पण जरी ते इथं राहत नाही माझ्यासोबत तरी पण आहे ना. कायच करू बाई कायच करू. मला म्हाताऱ्याला भेटायला बी जा वाटतं. एक मन नको बी वाटतं. कायच करावं. कोणाला असं आज कोणती येत नाही रोज घरी. आज कोणाला असं बाय कोण चल डोळे गेले पुसते माही. चुप बसते रडून जसं काही हे झालंय मला बाई काय करू. मला रडूच आवरण नाही बाई. मला रडूच आवरण बाई मला लगे लेस रडू एवढ्याला बाई लगे.
चल माझे डोळे पुसून घेते. कळलं नाही पाहिजे कोणाला मी रडले म्हणून. डबल म्हणून काऊन रडले. परत काय उत्तर देऊ मी. कोण येतं आता माहिती तुम्ही? हा आम्हीच. आजी तुम्हाला खुशी झाली नाही का आम्हाला पाहून? हा खुशी? अरे या ना बसा ना. या आता या. माही तो घरापर्यंत पोचलं बाई म्हातारांनी पोरग. आता कसं करू बाई? आजी काय झालं आजी? तुमच्या चेहऱ्यावर खुशी दिसत नाही. काय झालं? नाराज आहे का तुम्ही? काय झालं म्हातारे? काय झालं तुला? रडली काय? रडल्यासारखं वाटतंय. नाही 2-3 दिवस झाले काही आलीच नाही इकडे ग्राउंडला. मी वाट पाहतो या देवानी. काय झालं तुला? काही नाही असंच नाही आले. जरा बरं वाटत नव्हतं मग नाही आले. तुम्हाला घराचा पत्ता कोणी सांगितलं? कसं कळालं तुम्हाला इथे राहते मी तर? तू नव्हती सांगितलं की एकदा इथं राहते म्हणून? तू घराचा पत्ता सांगितला होता तर मग मी धुंडत विचारपूस करत आलो आम्ही. या गोट्या घेऊन आला पाय मला. जाऊच म्हणे आपण आजीकडं. मला चल बापा मग त्याचा लस नाद लावला होता. बरं बसा. पाणी की नाही आणू का? नाही काहीच नको. आम्हाला बोलायचंय काही थोडंफार बसतो जर सगळं चालला जातो आम्ही. बसा ना आजी तुम्ही पण बसा. तुम्ही एवढे शॉक काऊन आजी? शॉक झालेले तुम्ही आम्ही आलो तर. तुम्हाला खुशीच नाही झाला बाई. तुम्हाला किती खुशी व्हायला पाहिजे आम्ही आलो तर. अरे खुश झाले बघ. खुश झाले मी तुम्ही आले तर खुश झाले. असं काही नाही. नाही म्हातारीच्या मनात काहीतरी चालू दुसरं. म्हातारी जरा वेगळंच वागू लागली. बरं मी चहा करते मग तुम्हाला. करू चहा 2-3 कप आपल्याला? म्हातारी या पाय मला ना तुझ्या मनातलं सगळं कळतंय. मी तुला लय चांगलं ओळखतो बरं का आता. तू ना चहा ब्या काही करू नको. काय वाटू राहिलं तुला काय नाही ते सांग मला. काय तुझ्या मनात चालू काय नाही सगळं सांग ना. स्पष्ट बोल ना. काही नाही बाप्पा काही नाही. मनात काय राहणार बाप्पा? आता मनातलं मी तुम्हाला सांगत नाही का? काही नाही मनात. मग तू आली कोण नाही 2-3 दिवसापासून? सांगितलं ना बरं का आता बिमार होते म्हणून. अच्छा ठीक आहे. बरं मग मी काय कशासाठी आलो माहिती का? तुम्ही लग्न करायला हो की नाही तुमचं काही उत्तरच नाही आलं. कायच बोलू आता मी? नाही तर नाही सांगून दी. दुसरं काय बोलायचं आहे तुला? सोपं आहे हो किंवा नाही. म्हणजे हो किंवा नाही नका म्हणू बरं का. होच म्हणा. अरे बाप्पा गोट्या तुला नाही अजून. तुला काय कळतंय राजा आपल्या समाजाचं? किती अवघड असतं समाजात आपल्या. आमचं वय काय सोय काय? लोक काय म्हणतील? हे म्हातारी बावळी काय म्हणा लग्न करू राहिले असं म्हणतील लोक. ओपतं का ते लग्न करायला? ओपतं का जरा बी? ओपतं हो आजी ओपतं. तुम्ही इथे बरं बसाल माझं बसा. या इकडं. बोल बाप्पा काय म्हणतो बोल. आले आता जवळ बसायला बोल. या पा तुम्ही एकट्या राहत्या एवढ्या मोठ्या घरात एकट्या. केवढं घरी पावर तुमचं आहे की नाही? हो बाप्पा मोठलं घरी. मग या घरात कोण राहतं सांगा? मीच राहते एकटी. मग तुम्हीच राहता एकटा ठीक आहे ना. तर हे समाज येतो तुम्हाला बोलायला काही तुम्हाला करमणूक करायला का? किंवा एखाद्या तुम्ही बिमार पडल्या तुम्हाला काही आणून देतो खायला प्यायला देतो सांगा समाज? नाही बाबा समाज कोण देणार आपल्याला आणून खायला प्यायला? आपल्याला तर आपलंच करणं आहे ना सगळं. लोक काय देणार आपल्याला? नाही समाज कोण नाही. शेजारी तर देत नाही. समाजच काय पाहिलं? बरोबर आहे की नाही? समाज काहीच देत नाही आपल्याला. मग मी काय म्हणतो समाज देत नाही ना आपल्याला. मग समाजाचा विचार काय म्हणून करायचा आपण सांगा? हो बाप्पा तो बरं आहे. समाज जरी काही देत नाही पण नाव ठेवायला सगळ्यात पुढे असतो समाज काही देत नाही. तर तुम्हाला काही वाटत नाही त्याचं. मग समाज नाव ठेवतो याचं तुम्हाला कशाला काय वाटायला पाहिजे? खरं सांगा बरं तुम्ही आजी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकट्या रडता पडता घरात उपाशी राहता. काही स्वयंपाक करायचं जीवावर आलं तर उपाशी राहता. हाला की तुमच्याकडे पैसा आहे आदलाय सगळे घर आहे दार आहे. एवढं मोठं घर आहे एवढं स्टँडर्ड पॉश घर आहे. मस्त घर आहे तुमचं हे. पण यात आहे का तुम्हाला काही आनंद सुख? आहे का काही खुशी? नाही. जर तुम्हाला फॅमिली असती तर तुम्ही किती खुश असता. हाला की झोपडी जर असते झोपडी पत्राचं घर किंवा असं कौलाचं घर एखादं झोपडं असतं ज्यात तुमची मुलं बाळ नवरा नातू पोतू असते. तुम्ही किती खुश असता तुम्ही खरं सांगा? असता की नाही खुश? हो बाप्पा बरोबर आहे. तो खुश असते मी माझ्या फॅमिलीमध्ये. तर मग ठीक आहे. तर मग तुम्ही खुश असता ना. तर मग आता तुम्ही फॅमिली चालू करा ना आमच्या बाबासोबत. फॅमिली चालू करा म्हणजे फक्त लग्न करायचं सोबत राहायचं. तुम्ही एकमेकांना साथ द्यायची बाकी काय. कसं आहे सांगू का? एक मै माय आणि मी चुलती तरी समजा ठीकठाक आहे. मै माय अजिबात बाबाला बरं पाहत नाही. जेवायला देत नाही व्यवस्थित काही नाही. शेळ्या भाकरी खाऊ घालते. म्हणून मी मनावर घेतलं की माझ्या आजाला बायको करून द्यायचं. जर तुम्ही लग्नाला नाही म्हणल्या तरी मी माझ्या आजाला दुसरी बायको पाहणार आहे. एखादी दुसरी एक म्हातारी पाहणार आहे. माझ्या आजाचं लग्न करून देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करून सांगा. मी नातू तुम्हाला मागणी घालायला आलेलो आहे. मी तुम्हाला छोटा वाटतो पण मला खूप सगळं कळतं मला. मी खूप हुशार आहे आजी. तुम्हाला वाटतं नाही छोटंसं पोरगं काही पण काय बोलतंय पण आजी मला सगळं कळतं. मी पाहतो ना आमच्या घरामध्ये माझ्या आजीची किती दैन होती किती हाल होते. तर चहा सुद्धा करून देत नाही हो सुना. चहा देत नाही हो करून सुना मग ह्या बाबाच्या आमच्या. म्हणजे माय सक्की तुम्ही माणसाला मायला नाटवतो. माय सक्की चहा करून देत नाही बाबाला.
हा ना पप्पा, सांगतो ना तो आज मला सगळं सगळं माहिती ना पप्पा, मला काही सांगायची गरज नाही पप्पा मला हे. हा मग तुम्हाला वाटत नाही का मग माझं सुखात राहा, खुशी राहा म्हणून, खायला प्यायला चांगला भेटा वाटतं का सांगा? हा पप्पा मला वाटतच मला. हा वाटतं ना, मग त्यासाठी तुम्हाला बाबासोबत लग्न करावं लागेल. मग तुम्ही कसं स्वयंपाक करता येईल, मस्त गरम गरम पोळ्या भाजी बाबाला खायला खाऊ घालत असाल बाबाला व्यवस्थित. बाबाच्या यांना तुम्हाला पण चांगलं खायला भेट जाईल गरम गरम. एकटीला कसं तुम्ही शिळं भात खाऊन राहता, करायचं कंटाळ येतो, तसं बाबाच्या यांना तुम्ही करत असाल स्वयंपाक, खासान पेसान मस्त राहसान, तब्येती चांगली राहसान, 4-2 साल जास्त जगसान, काय फरक पडतो? आणि समाजाचा सोडून द्या ना, समाजाच्या ढुंगावर लात मारा तुम्ही, असं फटकन लात मारा असं ढुंगावर आणि सोडून देते. विचार नका करू समाजाचा अजिबात. पाय म्हातारी पाय, मग एवढंसं पोरग नातू एवढंसं काट्ट हे कसं ज्ञानाच्या गोष्टी करतं पाय. आणि तू एवढी झाली म्हातारी झाली तू, तरी तुला अजून कळत नाही काही, अक्कल नाही आली तुला अजून स्वतःचा विचार करायचा. मी पण आधी नको म्हणतो तो, समाज काय म्हणन लोक काय म्हणत होतो, पण मला या काट्यानं सांगितलं माझ्या नाताना, लय चॅप्टर पोरग हे, तू कसं हुशार निघलं हे, बिलकुल आज्यावर गेलेलं, आज्यावरच गेलं, अख्खे गुणमय या पोरात बरं का, लयच हुशार पोरग हे मग नातू. बाबा थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट. पहा मग आजी आज आहे पहा गोष्ट, ठीक आहे तर मग विचार करून सांगा मग. चल मग गोट्या, करू दे तिला विचार, आपण जाऊ. चल उठ बरं. चला बाबा चला. आजी काहीच बोला कोणी, इतकं समजून सांगितलं आजीला तरी पण. थांबा बाबा आजीने थांबा सांगितलं बाबा. बोला ना आजी, बोला ना काहीतरी, बोला ना काय सर थांबवला आम्हाला, बोला पटकन. मला पटलं, गोट्याचं पटलं मला, खरं आहे गोट्या सगळ्या गोष्टी. मी तयारी लग्न करायला तुमच्याशी, तयारी मी. बाबा या इकडे, अलीकडे या. वा कसली भारी जोडी तुमची, मस्त. पाय म्हातारी, तू मनापासून तयारी का लग्न करायला, मनापासून तयारी का? जर मनात काही नाराजगी असली तर सांगून दे बरं का. हो मनापासून तयार आहे ना तू? हो मी मनापासून तयारी.